त्याचं आजही आवडतं. वडील आणि आजी गेली, पण म्हणजे परंपरा अशी होती की आजोबा स्वातंत्र्य सैनिक 42 साला लढले, काका आपले चुलते गोमुक्ती आंदोलनातले, आणि माझ्या आत्याचे सासरे ते पण स्वातंत्र्य सैनिक. असे हे छानच केलं तुम्ही. माझं म्हणणं आहे की तुम्ही पहिले म्हणणार मी एक जंगल तयार केलं, मला वाटतं तुम्ही तुमचं नाव मुकेश साखरे एवढा वेळेस बदलला. कारण मी विचारणार होतो 1500 चित्ते कशा आलेले आमच्या इथं म्हणून, म्हणजे चित्ते बिबटे 1500 बिबटे कशा आले, म्हणजे तुम्ही वेगळाच सांगितल्यामुळे नाव सगळं बदललं. आणि त्यांना काय नाचणी खूप आवडतात. नाही, त्यांना नॉनव्हेज करू, त्यांचं वेगळं काहीतरी चाललंय आता बघू काय होतं. मला असं वाटतं की प्राण्यांना नैसर्गिक जगू देण्याची जी अस्तित्वाची जी आपली संकल्पना आहे ती माणसाने जोपर्यंत आणि ज्या भागात टिकवली ना तिथे माणूस सुखांकाच्या बाबतीत वर गेला. बघा फिनलंड, नॉर्वे, डेन्मार्क, आईसलँड, इथे माणूस सुखी आहे. त्याचं कारण निसर्गाचा आपण भाग आहोत. मला ना तुम्हाला अजून एक पुस्तक वाचायला सांगायचं, वॉल्टन हेनरी डेव्हिड थोरोचं. त्याचं दुर्गा भागवतांनी भाषांतर पण केलेलं वॉल्टन 4 वेळा, पण माहित नाही ते आता आहे की नाही. पण भाषांतर नका वाचा, तुम्ही मूळ वॉल्टन वाचा, फार सुंदर आहे. तर ना जेवढं कोएक्झिस्ट आपण या निसर्गाचा एक भाग आहोत आणि आपल्याला हे करण्याचा काही अधिकार नाही असं मानणं जास्तच आहे. म्हणजे मला जंगलात एक झोपडी बांधून किंवा छान राहता आलं असतं, मजा आली असती. पण बालपणीच मला काही काय म्हणतात ते दुर्गुण माझ्या अंगात आल्यामुळे मला ते करता येत नाही. म्हणजे काही कृत्रिम गोष्टीची सवय, सकाळी चहा प्यायची होती. विचार तुम्ही व्यवस्थेविरुद्ध सतत बोलत असता, तुम्हाला कितपत आशा वाटते की सगळं बदलेल म्हणून, सिस्टम बदलेल? ज्याला आशा वाटत नाही तोच बोलतो. मला जर आशा असते तर बोललो कशाला असतं, बदलणार सिस्टम नाही का. तुकारामांपासून कबीरांपासून ते आपले राजर्षी शाहू महाराजांपासून, छत्रपती शिवाजी महाराजांपासून, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून, फुले, फातिमा शेख, सावित्रीबाई फुले सगळे बोलत आले. कोणी ऐकलं? अथर्व शीर्षासाठी जेवढी गर्दी जमते तेवढी सावित्रीबाई फुलेंच्या जयंती का पुण्यतिथीसाठी जमते का? त्यांनी प्लेनची सेवा करून स्वतःची पुण्याच्या. तर मूळ मुद्दा असा आहे, मला बोलल्यामुळे काही बदलेल याची अजिबात आशा नाही, म्हणूनच मी बोलतो. त्याचं कारण मला असं हवं आहे की निदान माझ्या पर्पज ऑफ लाईफ मध्ये मी राईट साइड ऑफ हिस्ट्री होतो हे नमूद आहे, बस. दॅट्स ऑल. बाकी माझ्या जीवनाला काही अर्थ नाही. तिने खूप कामाला होते एवढ्या भागाला. ही एक वेगळं राजकीय आहे माहिती ना, तिने आपलं वेगळं एक स्थान दिलं. याला अचूक ही प्रतिनिधी आहे की आपलं जग कुठे निर्माण करता येईल ते दाखवत आहे. काय हो काही विचारतात का, माझी काही हरकत नाही. सगळेच नालायक आहेत, म्हणजे होते आहेत आणि आपण असे राहिलो तर ते असेच राहतील. माझं असं मत आहे की तुम्ही म्हणता त्यातलं 100% सत्य आहे आणि हे एव्होल्युशन होत गेलेली आहे. म्हणजे पहिल्या दिवशी 1947 15 ऑगस्टला आपण भ्रष्ट राष्ट्र म्हणून जन्माला नव्हता, बरोबर.
तेव्हा जे कोण टॉवरिंग फिगर्स होत्या, डॉक्टर आंबेडकर होते, नेहरू होते, पटेल होते, जे काही लोक होते, त्यांनी त्यांच्या कल्पनेतला मॉडर्न रिपब्लिक बनवण्यासाठी एक आपला कॉन्ट्रीब्यूट केलं, जे काही त्यांना कॉन्ट्रीब्यूट केलं. त्यानंतर परिस्थिती उत्तरोत्तर बिघडतच गेलेली आहे. मी अजिबात असं म्हणणार नाही की ही 2014 साली बिघडली, अजिबात. माझं म्हणणं उलट असं आहे की उत्क्रांतीचा सुरुवातीपासून प्रॉपर पद्धतीने उत्क्रांत झालेला आहे. म्हणजे तुम्ही असं समजता का की इंदिरा गांधी जेव्हा पंतप्रधान होत्या तेव्हा सरकारी कचेरीत भ्रष्टाचार अजिबात नव्हता? असं अजिबात नाहीये. किंबहुना भ्रष्टाचाराची सुरुवात पण त्याच काळात सुरू झाली आहे, म्हणजे बऱ्याच प्रमाणात, मोठ्या प्रमाणात सरकारी पातळीवर. म्हणजे तुम्हाला सांगतो, आणीबाणीच्या काळामध्ये पु ल देशपांडेंनी एक फार सुंदर बोललेले की 20 कलमी कार्यक्रम जेव्हा आला तेव्हा शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते. हे सगळे लाचार लोकच आहेत पहिल्यापासून. तर त्याने त्या हत्तीवर उतरताना संजयला खांदा दिलेला, आठवत असेल तो मला. मी तेव्हा हे नव्हतं, म्हणजे इन्फंट पण नव्हतं, पण हे सगळं वाक्य मला कळलं काय झालं असेल. तर पुलंचं वाक्य छान. तर त्यात माझी शंकररावांची जुनी भाषणं वाचताना एक वाक्य मला वाचायला मिळालं की 20 कलमी कार्यक्रम हे नव्या युगाची गीता आहे. म्हणजे चाटुकरी आता जे करतात तेच, म्हणजे मोदी बाय नॉन बायोलॉजिकल म्हणणं आणि हे म्हणणं. तर त्याच्यावर पुलं फार सुंदर बोलते. पुलं म्हणाले, हे मला ऐकून धक्का बसला, पण नंतर माझ्या लक्षात आलं की महाभारत संजयाने पाहिलं होतं म्हणून ही गीता. तर लक्षात घ्या की इथे मी हे नमूद करू इच्छितो की पुलंसारखी माणसं किंवा तुम्ही कसे माणसं यांनी त्या वेळेच्या त्या प्रमाणातल्या विषयाला विरोध करण्याचा प्रयत्न करा, एवढंच आपल्या हातात आहे. ते वाढलं का कमी झालं हा मुद्दा विचारला तर वाढत गेली क्रमाक्रमात. नेहमी म्हणजे काल बरं होतं, परवा त्याहून बरं होतं. फार पूर्वी बैलगाडी, कारण बैलगाडी होती ना तेव्हा निदान महात्मा गांधींना त्यांची आई गेली 1 वर्षांनी कळलं, त्यांच्या वर्षांनी 1 वर्षांनी आई गेली. आता व्हॉट्सअपवर लगेच कळतं की काका उतरत आहे गोळीला. तो तेवढाच मुद्दा आहे. बाकी मला या देशामध्ये 1947 ला आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपला हा देश महान करण्याकरता काही लोक राबले. ते म्हणजे भाऊराव पाटीलांसारखे असतील, महर्षी कर्व्यांसारखे असतील, रघु कर्व्यांसारखे असतील किंवा अनेक लोक आहेत तेवढे वगळले ज्यांना बाहेर टाकलं समाजात. किंवा टिळकांचा मुलगा श्रीधर बनले. तर ही सगळी माणसं बदलवजा केली. तर बाकी असेच करतायत, हेच चालू आहे. म्हणजे मी तुम्हाला तेच तर सांगतो, या समाजालाच न्यायबुद्धी नाही. सी आपल्याला ज्युडिशियल कॅरेक्टर नसल्यामुळे आपण इथे अवलंबिला आहोत. सी ज्युडिशियल कॅरेक्टर असेल तर तुम्ही बलवान आहात, तुम्ही श्रीमंत आहात, तुम्ही उजव्या विचाराचा आहात, तुम्ही डाव्या विचाराचा, हे सगळं न पाहता मी तुम्हाला न्याय दिला पाहिजे. तुम्ही बरोबर की नाही? हा न्याय आपल्याकडे इम्पॉसिबल आहे. तो फार पूर्वीपासून. म्हणजे मी लहान असताना राम जेठमलांनी सगळ्यात जास्त पैसे घ्यायचे, बरोबर. आता कपिल सिब्बल आणि मनु सिंघवी घेतात. काय फरक पडलाय? गरीबाला न्याय कसा मिळणार? तो 39 वर्ष तुरुंगात बाहेर येतो 300 रुपये लाच घेतल्यासाठी. 39 वर्ष तुरुंगात अंडर ट्रायल निर्दोष सुटला, त्याला न्याय नाहीच मिळणार होता. आणि 1500 कोटी त्याच्या गुलामात जळतात. तो इलाहाबाद कोर्टचा आहे, प्रयागराजचा आता इलाहाबादच कोर्ट आहे, अजून त्याचा जज आहे. तर ही जी आहे हे रात्रीच झालं नाहीये, हे मोदींनी केलेलं नाहीये, हे एकट्या कुठच्या संघटनेचं काम नाही, आपणच तसे आहोत. म्हणून मी मगाशी म्हटलं हा शाळीग्राम काय बाहेरून उचलून आणण्याचा, हा आतला कॅन्सर आहे. त्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम आहे, त्याच्यावर सहित जगावं लागतं. अन्यथा काढून नसतं टाकला. सगळ्या लोकांनी टाळ्या वाजवल्या. माझ्या मनात असं आलं की यांनी किती वाढलं.
मतदानाचा हक्क दिला तेही चूक केलं असं वाटतं. 21 वर्ष हीच योग्य वय आहे. 21व्या वर्षी सुद्धा आपण कुणाशी लग्न करावं हे कळत नाही, निवडून कुणाला जावं काय करणार. नाही ना, नाही तरुणांसाठी काहीतरी केलं म्हटल्यावर मजा येते, पण ते तरुणांच्या हिताचं आहे का हा विचार केला जातो. ते बरोबर आहे, मला याच्याशी सहमत किंवा नाही हा मुद्दा नसून मला काही अशा गोष्टी वाटतात की ज्या वर्क नाही होत आहे. कुठच्या देशात काय करावं याचं पण एक मर्यादा आहे. आपल्याकडे मतदानाचा स्त्रियांना हक्क पहिल्या दिवशी मिळाला, त्यानंतर अनेक पुढारलेल्या देशामध्ये स्त्रियांना हक्क मिळाला, पण तो मिळाला म्हणजे मिळाला का? स्त्री स्वतंत्र झाली का? तर नाही झाली, कारण ती तशी होणार नव्हतीच. त्याच्यासाठी मॉडर्न रिपब्लिकची आयडिया लोकांमध्ये मुरवण्याची गरज, ते मुरलं नाही. आणि ते चर्चिलला चांगलं माहिती होतं कसं होणार, त्यांनी बोलून ठेवले. आता काय होणार, चर्चिल एक तसे विलनच होते भारतासाठी, पण तरी सुद्धा त्यांनी बरोबर बोलले. त्यामुळे चलेवा आव आंदोलन हेच करत. आजचा निष्कर्ष काय, तर सगळेजण डोक्यातनं घेऊन जा चले आव. ते बोलतात माझा असा एक प्रश्न आहे सर की राष्ट्रपतींना समजून घ्यायचा आहे की बऱ्याच लोकांच्या याच्यामध्ये फक्त प्रतिभा वाटायला येतात पुरुषांच्या, महापुरुषांच्या, पण ते पुरुष काय वाटायला येत नाही. जसं एक वाक्य आहे चंद्रकांत वानखेडे सरांचं, पुरुषांच्या प्रतिमा येतात, पुरुष वाटायला येत नाही, म्हणजे महापुरुष जे म्हणतो. तसं तुम्ही 7वी पर्यंतच्या अगोदर ज्यावेळेस कोकणात होते, अशी कोण व्यक्ती होती की जे तुम्हाला सगळ्यात जास्त इन्स्पायरेशन वाटलं किंवा जे तुम्ही आळस तुमच्यामध्ये टाकला होता त्या पद्धतीने? माझे 2 सर होते, परब म्हणून आणि गावडे आणि केदारे म्हणून मॅडम मास्टर होते. त्या 3 लोकांनी मला सातत्याने वाचायला पुस्तकं दिली, काही नको. त्या 3 लोकांनी माझ्या जीवनावर खोल प्रभाव पडला. त्यांचं ते आर अनसन अनऑनर्ड आहे, त्यांचं कुठे आहे मलाही माहिती, पण त्यातले परब सर होते ते पिंगुळीला होते आणि ते पोस्टमास्टर वगैरे हेडमास्टर होते. आणि गावडे सर लायब्ररीयन सांगायला लागले, एवढं पण नाही हो, एवढं कपाट होतं, त्याच्यात पुस्तकं असायची, ती सगळी त्यांनी मला खुली करून दिली. तोपर्यंत त्यांचा कुलूप फक्त मुख्याध्यापकांकडे असते, म्हणजे पोस्टमास्टरांकडे. त्याने उघडून मला सांगितलं तुला हवं तेव्हा. आणि केदारे सर होते, त्यांनी मला गणित वाचता येतं हे शिकवलं. त्या 3 माणसांना मी कधीच विसरू शकत नाही. या व्यतिरिक्त मला गुरुबिरू कोण नाही किंवा कोणाविषयी मला प्रमाणाबाहेर आदर किंवा अनादर वाटत नाही. मी जरी बोललो तरी त्या लोकशाहीमध्ये अपरिहार्य आहे म्हणून खूप लोकांच्या विरोधात बोलतो, अन्यथा मला पर्सनल कटुता शून्य आहे. मला असं वाटतं का RSS बद्दल, मोदींबद्दल या गोष्टी सगळ्या मर्त्य आहेत, मॉर्टल आहेत, हे मला माहिती आहे. शेवटी मी जिथे जाणार तिथेच ते लोक पण येतात, त्यामुळे काय याला काय अर्थ नाही. पण तुम्ही जेव्हा जिवंत असता तेव्हा काही तुम्हाला लाभाची पर्वा किंवा त्रासाची पर्वा न करता करत राहायला. जसं सायकलचा बॅलन्सिंग होण्याकरता पॅडल मारत राहणं गरजेचं आहे, तसं हे माझं पटपड आहे. अदरवाईज तुम्ही त्याच्यावरनं माझा कोणाबद्दल आदर आहे आणि कोणाबद्दल अनादर आहे ठरवून असा मी विनंती करतो. पण ही 3 माणसं आहेत ना, या 3 माणसांनी मला आमूलाग्र दृष्टिकोन दिला आणि त्यांचा मी कृतज्ञ अशासाठी आहे की त्यांना काहीच फायदा नव्हता, त्यांचा काही हेतू नव्हता, त्यांना माझ्यामध्ये काही चमत्काराची शून्य शक्यता होती. कारण माझे मातीने लडबडलेले पाय घेऊन मी शाळेत जात असते आणि म्हणजे मी आवळ्याच्या दारावर आवळे खिशात भरलेले असायचे आणि इतर मुलांना मारणे हा माझा आनंददायक छंद होता. तर अशा किंवा खेकडे, बारकी खेकडे ओढ्यात येतात ना, ते घेऊन जायचो आणि मुलींमध्ये सोडायचो, म्हणजे मुलींमध्ये शाळा पडवायचो. अशा प्रकारच्या वाक्य आणि भयंकर वृत्तीच्या माणसाला पुस्तकं वाचायला द्यावी असं का वाटावं त्याला, तर ते त्यांनी केलं ना, त्याबद्दल मी त्यांचा खूप ऋणी. आणि या माणसांचे पहिली नाव पण मला आठवत नाही. केदारेंचं मला आठवत, केदारेंचा मुलगा पण माझ्या वर्गात होता, तो पण खूप प्रयत्न केला शोधायचा, पण मला ते फोटो आणि काहीच मिळालं नाही. म्हणजे मी एवढा लहान होतो आणि त्या गोष्टी लक्षात ठेवाव्या असं वाटलं. आता उलटं फिरून वाटतं की तसं ते केलं नसतं नंतर त्याची चटक लागणं कदाचित कठीण होतं. मी तुम्हाला सांगतो, तेव्हा पीपल्स पब्लिकेशन सोव्हिएत युनियन होतं ना तेव्हा,
तर पीपल्स पब्लिकेशन तर्फे ना मुलांसाठी मार्क्स वगैरे अशी पुस्तकं असायची छोटी मराठीतली स्वस्त किती आणि वगैरे ती मी वाचली. म्हणजे लोक माझ्या मुलीला मी आणलेलं ना, अगं मी 3री असताना मार्क्स वाचला की म्हणजे ॲड्रेक मोठं बोलतो आता काय तू काही सांगशील. तर खरंच तेव्हा मला सरांनी मला कळलं काहीच नाही, पण मी वाचलं मुलांसाठी मार्क्स असं बारके बारके कोलंबसाचं गर्भगीत ही कविता होती ना आपली कुसुमाग्रजांची, तसं एक आमच्याकडे असं हे होतं. तर कुसुमाग्रजांच्या कवितांचं संकलन होतं हाताने लिहिलेलं होतं, तर त्यांनी मला वाचायला दिलं, ते मी परत आणून दिलं आणि पण मी वाचणी सगळ्या पाठ केलं. मला उपनिषद वाचायला प्रवृत्त अप्रत्यक्षपणे त्यांनीच केलं. आपले वेद, आपली उपनिषद आणि आपली पुराणे असं एक पुस्तक होतं, ते वाचलं, ते नाव माझ्या लक्षात राहिलं. त्याच्यात काही लिहिलेलं नव्हतं फारसं, म्हणजे त्यात असंच नाव बिव लिहायचं. पण नंतर मला कळलं त्याला काय आपलं काय आहे बघायला पाहिजे. आणि मला की पुस्तक वाचल्यामुळे ना कव्हरवरनं जाऊ नये. इथे एक आपली संस्कृती नावाचं इरावती कर्व्यांचं लिहिलेलं पुस्तक आहे की आपली संस्कृती कशी वाईट आहे यावर आहे, बरं का. तर ते म्युन्सिपाल्टीच्या लोकांना न कळल्यामुळे आणि असेच लोक प्रतिनिधी असल्यामुळे ते इरावती कर्व्यांच्या पुस्तकाला पेंडिंग ठेवलंय. ते अप्रतिम पुस्तक आहे. पण आपली संस्कृती कशी बर्बाद होती आपण उन्हाचं उदात्तीकरण करतो हे त्या पुस्तकात लिहिलेलं आहे, आपली संस्कृती. तर अशा प्रकारच्या परस्पर विरोधी वाचनाने ना मी हेगेल वाचला म्हणजे मोठा आला, तेव्हा मी नंतर मार्क्स वाचला. मग मला म्हणजे मी तुम्हाला सांगतो की काय मजा आहे वाचनात, ती मजा आहे ना तसं काय नाही. आणि बरोबर सांगितलं हे तुम्ही लोकांना सांगायला मी खरंच सांगतो की वाचनात मजा आहे ना, ती बाकी कशात नाही. पण ती मी तुम्हाला उद्धार नाही देऊ शकत किंवा शिकवू नाही शकत किंवा एक्सप्लेन नाही करू शकत किंवा तुम्हाला त्याची गोडी नाही लागू. ते व्यसन पण नाही अफूसारखं की एकदा वाचलं म्हणून लागलं, ते तसं हार्ड आहे. मध्यंतरी किशोर पेटके आहेत नांदेडमध्ये बोलत, त्यांनी असं विधान केले. कोण किशोर पेटके दलवाई आणि अभिषा यांच्या ठिकाणचा हिंदुत्ववाद्यांनी खूप मोठा फायदा करतो. हे बघा असं आहे की कोणी कसला फायदा करून घ्यायला, इतर एवढं लिखाणानंतर दुसऱ्यांनी फायदा करून त्याला थांबवलं होतं. या अशा पिसपील मधल्या सुट्या विधानांना मग मी विरोध किंवा पाठिंबा काहीच देऊ शकत नाही, कारण त्याला कॉन्टेक्स्ट असतो. सर मी आता काय लिहिलं त्यामुळे त्याचा फायदा अगदी अनेक परस्पर विरोधी वाटेल असं पण बोललेलं आहे. मी ठाकरे विरुद्ध बोललेलो आहे, मी गांधी विरुद्ध बोललेलो आहे, मी गांधी फॅमिली विरुद्ध बोललेलो आहे, मी RSS विरुद्ध बोललेलो आहे, मी नॅशनलिझम विरुद्ध बोललेलो आहे, सगळ्या विरुद्ध बोललेलो, सगळ्याच्या बाजूने बोललेलो. त्यातलं सोयीचं घेऊन कोणी फायदा उचलला आणि कोणी तोटा उचलला हे माझ्या मृत्यूनंतर कोणी केलं तर त्याला लॉजिक आहे असं आणि ते कोट करावं कोणी असं चूक आहे. कसं आहे, कुरुंदकर डावे उजवे जे काय होते ते होत. त्यांनी मुलाची मुंज थाटामाटा साजरी केली, त्याच्यावर त्यांची टीका पण झाली, त्यांच्यावर त्यांचा अकाल लवकर मृत्यू पण झाला. ते फार तर्कशुद्ध लिखाण करणारे मनुष्य होते. परंतु मला असं वाटतं की त्यांनी लिहिलेल्या विचारांनी किंवा दुसऱ्या कोणी लिहिलेल्या किंवा तिसऱ्या कोणी लिहिलेल्या कोणाला फायदा करून घेतो आपण हे असं काहीही नाही. गोष्टी ज्या लेवलला घडतात आज भारतामध्ये भारतीय जनता पक्ष सत्तेत आहे त्याचं कारण एकमेव कारण आता लोकपाठिंबा नसून मोसाद आणि इस्रायल आहे. आता याचा किशोर पेडकेंशी काय संबंध आहे, यांच्याशी काय संबंध आहे, आपल्या कुरुंदकरांशी काय नाही. अभिषानी विचारली किंवा मोसादमध्ये नाना पालकरांनी इस्रायल शाळाकडून बळाकडे नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे, RSS होते ते. मला राम कापसे सरांनी तुम्हाला गंमत सांगतो, सर्व विचारांची माणसं कशी आयुष्यात राम कापसे सर हे माझे त्याची बायको माझी मॅडम होती स्मिता कापसे, त्या माझ्या म्हणजे त्यांचा मी खूप लाडका होतो. तर गंमत अशी की पहिले वक्तृत्व स्पर्धा मी जसा बोलतो ना तसा नाही बोलायचो मी, संघातले लोक बोलतात तसा पहिले बोलायचो. कारण मला पहिले वक्तृत्व स्पर्धेत शिकवायला राम कापसे म्हणजे त्याला मी काकाच म्हणायचो आणि राम कापसेचा मी मोठा इंटरव्ह्यू पण केला, त्यांच्याशी मला आदर पण आजही आदर त्यांच्या घराविषयी. तर राम कापसे नंतर राम कापसेने मला आरोह बरोबर नंतर माझ्या लक्षात आलं की हे खरं नाही,
हे माझं स्व नाहीये, पण त्याने बोट धरून पुढे परत नेलं ना म्हणजे. आणि मला स्मिता कापसेंच्या बद्दल आठवतं, त्या आमच्या मॅडम होत्या, त्याचा चंद्रकोरीसाठी कुंकू लावायचा. मला असं वाटतं की सगळ्यांनी अशीच कुंकू लावलं पाहिजे, फार भारी दिसतं म्हणून. मला अजून त्यांची आठवण, गोल चेहरा आणि तर तुम्हाला जर असं वाटत असेल की मी एका बाजूला सगळ्यांचा द्वेष करतो आणि दुसऱ्या बाजूला सगळ्यांचा आदर करतो, अजिबात नाही. मी दोघांचा द्वेष करते, कोणाचा आदर करते, पण सुट लिखाण घेऊन कोणती तरी विचारसरणी मोठी उभी झाली आणि देशात ताकद आली असं नाही. त्याला इंटरनॅशनल कारण आहे, आंतरराष्ट्रीय कारण. आज जर नेत्याने जातात आणि मोसाची ताकद ढिली पडते तर सरकार दुसऱ्या दिवशी कोसळतं. एवढं वीक आहे आपण, अर्थस्थिती एवढी वीक आहे. आय एम नॉट supporting any ideology without taking into consideration their empathy, their compassion about their own people. मला वाटतं आजच्यापर्यंत एवढं थांबू, उद्या भेटणार आहोत आपण, नाही का? हो, मी विचारू शकतो. काय स्वला काय नाही बाबा, मला काय माहित नाही. आम्ही एक थोडीच आहे. अरे मी एक नाही आहे, मी खाली जाऊन खोटं बोलतो, तुला माहित नाही. आता मी या 4 लोकांना खोटं बोलून झोपायला जाणार आहे. हे लोक वाट बघतात भेटणार आणि गप्पा मारणार. ठीक आहे, ते अश्विनी हा प्रथमेश किरणाचा वाट बघतात की मी गप्पा मारणार. म्हणजे आता मी खोटं बोलतो, लोक काय म्हणणार, स्व म्हणजे मी खरं बोलतो, नाही बोलत बरं. अरे वाटतं त्या धाबा मारतो, तू काय बोलतो स्व ओळख, कसलं काय नाही. हे स्व मी खरं नाहीये. तुला सांगतो, आपण आता या यू कांट स्टेप इन सेम रिव्हर अगेन. तू आता आहेस ना, तो आहेस. तू नंतर खूप पण करशील, मग तू कोणी असशील, पण त्यानंतर पण कोणी नाही राहणार. नंतर तू गांधी विचारात अभ्यास करून तुझ्यात पहिला पण येशील आणि मग तुला सुटतील, मग कदाचित तू निवडून येशील आणि मग इथे तुझी भय बसरेल आणि तुला इथे महापौर पण बनवतील. मग केंद्रात मोदी आलं नाही, तुला घेतील मंत्री म्हणून. काय सांगावं, त्या क्षणी तोच असणार. आणि मग मी सांगेन की मलाने ना हा प्रश्न विचार, पण आता कोणच नाही बसणार. आता सांग यातलं तू पुढचा. You can't step in the same river again. Actually, you can't step in the river again. तुम्ही जय कृष्णामूर्ती बद्दल रीड करता, तुम्ही बोलला ते त्याच्यामध्ये बोलतात की ट्रूथ इज पाथलेस लँड. तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय कळलं? मी तुला एकच सांगेन, जय कृष्णामूर्तींचं जेवढं काही मी पाहिलं, वाचलं, ऐकलं, त्याच्या मी शाळा सगळ्या पाहिल्या. तिथे इव्हन सह्याद्री फाउंडेशनचे आहे ना, किशोर खेळणार चालवायचे, आता मी चाकणला तिथे पण मी गेलो. मला एकच कळलं, कृष्णमूर्तींना ते कळलं, ते त्यांनाच कळलं, ते मला नाही कळलं. त्यामुळे ते जे म्हणाले त्याच्यावर मी कसं भाष्य करू? खरंच सांग, एकदा बागेमध्ये कृष्णमूर्ती फिरत होते आणि त्यांच्या भाजपचे एक फार होते, मला माझे नाही भाजपचे होते, प्रमोद महाजन मित्र माझे, म्हणजे ज्येष्ठ मित्र. आता तुम्हाला विश्वास बसणार नाही या गोष्टीवर, पण जर प्रमोद महाजन जिवंत राहते तर तेच पंतप्रधान झाले नसते, हे कोणी झाले नसते. तर प्रमोद महाजन मध्ये खूप जवळचे मित्र होते. तर एकदा ते म्हणे की बागेत कृष्णमूर्तींना भेटायला गेलो, तर बागेत कृष्णमूर्ती चालत होते. तर मी मागून चालत राहिलो, कारण त्याला मागे बघावं. तर ते मागे बघितलं नाही, एका मिनिटात थांबले आणि मला येऊन दिलं बरोबर. आणि आय डोंट लाईक समबडी इज फॉलोइंग. आता मला नाही माहित त्यांचे फॉलोअर्स आहेत की त्यांनी बनवून दिलं. दुधानी पण तेच सांगितलं, डोंट फॉलो मी. सी डोंट फॉलो मी हा एक कल्ट आहे. तर तुम्ही ना मला एक गोष्ट सांगायची आहे की माणसाला मोठी पशु का बनतो? कारण माणसाला निराकार पूजा करायला भीती वाटते. त्याला वाटतं या विराटाची पूजा कशी करावी. तुला रामकृष्ण परमहंसांची ती गोष्ट माहितीये का? रामकृष्ण परमहंस हे आधुनिक भारतामधल्या झालेल्या ज्यांना स्पिरिच्युअलिटी मधलं जे मी आता हे वेगळं बोलतोय, जे धरू नका तुम्ही, कारण हे मला तुम्हाला बोलायचं नाही. मी कधी बोलत नाही. कारण
याच्यामुळे चुकीच्या गोष्टीचा प्रसार होतो. म्हणजे आपल्या खालचे कोणतेतरी असेच बसलेले मस्तान बाबा रामकृष्ण परमहंस माणूस भक्ती करायला लागतो. रॉंग, करू नका असं. रामकृष्ण परमहंसांना रामकृष्ण खूप अभ्यास केले, चिकित्सा केली. आजही रामकृष्ण मठामध्ये व्हेज नॉनव्हेज पाळलं जात नाही. नॉनव्हेज खातात कारण रामकृष्ण काळचं, विवेकानंद काळचं. किंबहुना विवेकानंदांना व्हेज असेल तर राग घ्यायचा. त्यांनी स्वतः दिलं 10 घंटे वाचून नाही. तर रामकृष्ण परमहंसाच्या अंगंगानंद नावाचे गुरु होते. हे तुम्हाला माहिती आहे का? रामकृष्ण परमहंसांना जेव्हा सुषुप्ती प्राप्त झाली, समाधी अवस्थेच्या अगोदरची, तेव्हा त्यांना रडू यायचं. पण ते समाधी अवस्थेला जात नसत. तेव्हा त्यांनी गुरुंना आपल्या सांगितलं की असं असं स्थिती आहे. तर ते म्हणजे होतं काय तुला? ते म्हणते की मा येते, म्हणजे देवी येते मला. तेव्हा गुरुने त्यांना सांगितलं त्या क्षणीचा वध, त्या क्षणी तलवारीने त्या कापू. तर मला कळणार कसं? तर त्यासाठी गुरुने एक खंजीर घेऊन रामकृष्ण परमहंसांच्या इथे मारला. त्या क्षणी डोळ्यातनं पाणी आलं. त्यावेळेला त्याने त्या कल्पनेत त्याला देवी नाहीशी आणि निर्गुण निराकाराकडे परमहंसांची समाधी अवस्था प्राप्त झाली. ही घटना किती लोकांना माहिती? काही माहित नाही. आणि काही बोलतात विवेकानंदाबद्दल काही माहिती. विवेकानंदांना भारतातल्या सगळ्या राईट विंग आणि सगळ्या ब्राह्मणिकल आणि सगळ्या महत्वाच्या ज्या संस्था हिंदूंच्या, त्यांनी सही द्यायला आणि पत्र द्यायला नकार दिला होता त्या धर्म परिषदेला शिकागोच्या. ते स्वतःहून गेले आणि गुंठ्यामध्ये 3 दिवस झोपले होते. मग शिकागोला त्या जागी मी जाऊन आले. मी शिकागोला आतापर्यंत कमीत कमी 26 वेळा गेलो. तर मी प्रत्येक वेळेला तिथे थांबतो. तर तिथे कुठ्यात राहिले आणि मग जाऊन ते मोडून परत आले. तर त्यांच्या पत्रात लिहिलंय की भारतातले ब्राह्मण आणि सगळी पीठ आणि हिंदू मला एवढे छळतात की त्यामुळे मला प्रकृतीची फार हानी होते. नागरिकांची अनागरिकांनी आपला आणि विवेकानंद फाउंडेशन जे आरएसएस ने केलंय ते पर्सनल इन्सल्ट आहे विवेकानंद. कारण त्याने जे लिहिलंय ना त्याचे एक्झॅक्ट ऑपोजिट. तर या गोष्टी लिखालिखी की है नाही, लेखालिखी की बात, असं कबीर जे म्हणतो ना तसं आहे. त्यामुळे मी असं सांगून तुम्ही शहाणे होणार आणि घरी जाऊन तुम्ही शहाणे करणार असं काही नाही. त्यामुळे सगळंच मी सांगण्याची गरज नाही. शेवटी 1% सांगून जाणार आहे मी. तर माझा फादर जॉन मासी आज बरोबर. आणि ग्रेसानी रेव्हरंड परुळेकर म्हणून मला जी पत्र लिहिली त्यात त्या कविता नाही लिहित. ते लिहित असत त्याच कविता असत. असं आज आपण इथे थांबू. मला असं वाटतं की आता गाडी आणि गाडीची वेळ झालेली आहे. पुण्यामध्ये नेहमी मी आप केलेलंच आहे भारत 3 मध्ये बोलून. मध्ये एकदा पुण्याला एक सौम्यसा भूकंपाचा फटका बसला होता. तेव्हा सकाळची हेडलाईन ही पुणेकरांची झोप. त्यामुळे मी जे आज जे झोपमोड केली त्याबद्दल मला माफ करा. उद्या पण करीन जर तुम्ही आलात तर. नाही तर मी जागा आहे. ठीक आहे. तर उद्या आपण परत भेटणार आहोत असं म्हणजे साधारणपणे मला कल्पना अशी दिली होती.